सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात, मेष राशीच्या लोकांना आज खूप खर्च करावा लागणार आहे. अनावश्यक खर्च करावा लागल्यानं तुमची आर्थिक स्थिती थोडी नाजूक होईल. व्यावसायिकांना काही लाभदायक कंत्राट मिळतील, पण त्यातून मनाप्रमाणे नफा मिळू शकणार नाही. प्रेमजीवनामध्ये असणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये दरी निर्माण होऊ शकते. जे लोक कार्यालयामध्ये जाऊन नोकरी करतात त्यांचे वरिष्ठ त्यांच्या विरोधामध्ये एखादं षडयंत्र रचण्याची शक्यता आहे. खर्चातील वाढीमुळे तुमचं आर्थिक बजेट कोलमडेल, तरीही तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस हा समस्यांनी भरलेला असेल. तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका, नाहीतर तो चुकीचा निर्णय ठरू शकतो आणि नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. आज जोडीदारासोबत तुमचे काही मतभेद होऊ शकतात, परंतु ते जास्त ताणून धरू नका. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आहे, तेव्हाच यश त्यांच्या पायाशी येईल. तुमच्या जीवनसाथीनं एखादा नवा व्यवसाय सुरू करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एखादा तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच तुम्ही यामध्ये उतरावा. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गोमातेला आज चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीचे लोक आज खूप व्यग्र असणार आहेत. तुम्ही मुलांच्या शिक्षणाच्या कामासाठी एखाद्या ठिकाणी धावपळ करण्यामध्ये व्यग्र असाल. युवकांना नोकरी लागण्याविषयी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जर एखाद्या तज्ज्ञाशी चर्चा करून सल्ला घेतला तर इष्ट राहील. अचानक धनलाभ झाल्यानं मन समाधानी होईल. कार्यालयातील कामामध्ये झालेल्या निष्काळजीपणामुळे आज तुम्हाला वरिष्ठांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील. जे लोक प्रवासाला निघण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांनी आपल्या आईवडिलांचा सल्ला घेतला तर ते चांगले राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासे खाऊ शकतील अशा पिठाच्या बारीक गोळ्या बनवून त्यांना खायला घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी पैशांची देवाणघेवाण करताना सावधानता बाळगणं आवश्यक आहे. बऱ्याच काळापासून एखादा वादविवाद सुरू असेल तर तो आज संपुष्टात येईल, पण बऱ्याच कष्टानं तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आज तुम्ही स्वतःसाठी काहीतरी खरेदी कराल, ज्यात तुम्ही नवीन कपडे, एक मोबाईल, एक लॅपटॉप इत्यादी खरेदी करण्याची शक्यता आहे. तुमचा एखादा मित्र वेळेवर तुम्हाला मदत नाकारून तुम्हाला दगाफटका करू शकतो. तुमचा मुलगा असं काही काम करेल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची आज प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पहाटे सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस फलदायी ठरणार आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तब्येतीची चिंता कराल, कारण त्यांना काही आजार असेल तर आजच्या दिवशी तो आजार बळावेल. एखाद्या कामामध्ये यश न मिळाल्याने तुम्हाला त्रास होईल, त्यामुळे तुमचा स्वभाव थोडासा आज चिडचिडा होईल. आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या सोबत एखाद्या बाबीवरती तुमचं भांडण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राला मदत करण्यासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे सर्व मार्ग खुले होतील. जे लोक परदेशामध्ये व्यवसाय करत आहेत त्याविषयी आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा लावा आणि शंकराला तांब्याच्या भांड्यामधून जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांच्या कुटुंबामध्ये आज उत्साहाचं वातावरण राहील. व्यवसायामध्ये आज अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळाल्यानं तुम्ही समाधानी असाल. जे लोक नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट कराल आणि त्यांना पूर्ण करूनच तुम्ही श्वास घ्याल. जर एखादी मालमत्ता घेण्याची तुमची इच्छा असेल तर आज ती पूर्ण होताना दिसते आहे. प्रेमजीवनातील लोकांच्याचे नातं आज नवीन वळण घेण्याची शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूपच सुखमय असेल. घरातून निघताना आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेणं तुमच्यासाठी इष्ट राहील. प्रेमजीवनातील लोकांना आज तुमचं प्रेम मजबूत होईल. पैशांची देवाणघेवाण करताना तुम्हाला खूप सावध राहावं लागेल, नाहीतर कोणी व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकते. वाहन चालवताना सावध राहा, नाहीतर अपघात होऊ शकतो. अचानक धनलाभ झाल्यानं तुम्ही आनंदी असाल. एखाद्या जुन्या मुद्द्यावरती एखाद्या मित्राशी तुमची बाचाबाची होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णुदेवाला बेसनाचा लाडू अर्पण करा आणि श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन तुम्ही आज त्यांची आरती करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होताना दिसेल. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस सामान्य राहील. विद्यार्थी जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना खूप मेहनत करावी लागेल, तेव्हाच त्यांना यश मिळेल. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल आणि तुम्ही त्यामध्ये आवडीनं पुढाकार घेऊन भाग घ्याल. जोडीदाराच्या सहकार्यानं तुम्ही तुमच्या अनेक समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. जर कामाच्या ठिकाणी काही समस्या सुरू असतील तर अनुभवी लोकांचा सल्ला नक्कीच घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांचा आजचा दिवस समाधानकारक जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादं नवीन पद बहाल केले जाऊ शकतं, परंतु तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधक तुमचा हेवा करतील. प्रेमजीवनामध्ये असणाऱ्या लोकांना आजचा दिवस खास असणार आहे, कारण त्यांना आज त्यांच्या जोडीदाराकडून एखादी सरप्राईज भेटवस्तू मिळणार आहे. आज एखाद्या मित्राला तुम्ही भेटाल आणि व्यवसाय करणारे लोक आज आनंदी असतील, कारण त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळेल. जर मागे कधी कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते पैसे आज तुम्हाला परत मिळतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीचे लोक आज खूप व्यग्र राहणार आहेत. बऱ्याच काळापासून रंगाळलेलं काम पूर्ण करण्यामध्ये तुम्ही दिवसभर व्यग्र राहणार आहात. जर आज तुम्ही एखादा नवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारामध्ये असाल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडी सावधानता बाळगा, नाहीतर तुमच्या पोटाला त्रास होऊ शकतो. आज सामाजिक कार्यामध्ये तुमचं मन लागेल. अविवाहित लोकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव मिळतील आणि त्याला कुटुंबीय लगेच होकारही देतील. आर्थिक लाभ झाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असेल. कोणत्याही वादाच्या प्रसंगात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर वाद आणखीन चिघळू शकतो. जर एखादी विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर तेव्हा सुद्धा तुम्हाला संयम ठेवणं तुमच्यासाठी इष्ट ठरेल. तुमचे वडील तुमच्यावर एखादं काम सोपवतील जे तुम्हाला पूर्ण करावं लागेल, नाहीतर ते नाराज होतील. तुम्हाला तुमच्या सासरच्या एखाद्या व्यक्तीकडून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. ज्या लोकांना राजकारणात जाण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस फलदायक राहील. जर मालमत्तेशी संबंधित तुमचा एखादा जुना वाद असेल तर त्यात तुम्ही जिंकू शकता. तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या तब्येतीच्या बाबतीत सुद्धा सावध राहण्याची आवश्यकता आहे, नाहीतर त्यांना एखाद्या समस्येचा सामना हा करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या जवळचा माणूस तुम्हाला दगाफटका देऊ शकतो. आज लहान व्यापारी खुश असतील, कारण आज त्यांना मनाप्रमाणे लाभ मिळतील. जर आज तुम्हाला काही समस्या आली तर ती एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने सुटेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जाप करा. तर मग मित्रांनो, आजचा दिवस कसा जाणार आहे हे आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आजचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगलं काही ना काहीतरी घेऊन नक्कीच येऊ. धन्यवाद.